हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि सुखा
महाराज
तुझी संगती झाली आमची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे घरी ताकाचे सरोवर येत नवनीताचे पूर नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे हरी तुका म्हणे आता तुका पांडुरंग प्रथम दुसरे चरण सरांतिया दुसरे चरण सरांतिया त्यांचा कृपादाने कथेचा विस्तार त्यांचा कृपादाने कथेचा विस्तार प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार बाबाची सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा तळा तळान घडला तुला पावन धारो चराचरी चरण चरण जी हनुमंत तुम्हारो राम तुझा काय भक्ती त्या तेव्हा टमित दावया सुबड चरण चरण एक नाथा चरण चरण एक नाथा चरण चरण एक नाथा चरण चरण एक नाथा प्रसंगी सेवेकरिता कालाय प्रसंगातून निवडलेला अभंग जगत वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे घेऊन निवासी हृदय सम्राट संत तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अभंग आपल्या समोर सेवेकरिता निवडलेला आहे. अभंगाचं तात्पर्य थोडक्यात भावार्थ सांगायचा ठरला तर तुमच्यासा एका वाक्यामध्ये अभंगाचा भावार्थ सांगून जातो. जरा लक्षपूर्वक एका वाक्यामध्ये गोकुळामध्ये गोपाळांनी देवाला गोकुळामध्ये गोपाळांनी देवाला ओळखून केलेल्या संगतीच्या नंतर गोकुळामध्ये गोपाळांनी देवाला ओळखून केलेल्या संगतीच्या नंतर झालेल्या भक्तीचा अनुभव विढाला पावसाला सुरुवात होणार आहे. आकाशवाणीवरील बातम्या संपल्या इथे
आपल्या या म्हणजे राधाकृष्ण नगरी आणि या बीड शहरामध्ये आपल्या छोटीशी नगरी परंतु परमार्थ मोठा या ठिकाणी हा कार्यक्रम निमित्तानं चाललेला आहे. सर्वांना ज्ञात असेल तरी सांगण्याचं तात्पर्य थोडक्यात ते म्हणजे असं की या ठिकाणी कैलासवासी राधाकृष्ण रामचंद्र पाटील गायकवाड यांच्या 7व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपल्या पतीच्या पाठीमागे आणि दुःख न बाळगता एवढ्या जोमाने पुन्हा परमार्थाच्या अंगामध्ये जो परमार्थ रुजलेला आहे तेवढ्या जोमाने पुन्हा उभं राहून आणि आपल्या पतीची पुण्यतिथी आणि वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे ती साजरी करतात. प्रतिवर्षी भागवत ठेवतात आणि धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करावे जेणेकरून त्यांच्या पतीला मोक्ष मिळेल या उद्देशाने हरिभक्त परायण त्यांच्या पत्नी आणि त्यांना मुलगी असतो आमच्या प्रतिभाताई गायकवाड यांनी आपला पाठीमागे परमार्थ चालू ठेवला सुंदर प्रकारे. त्यांच्या पाठीमागे दोन त्यांना रत्न आहे, पुत्ररत्न आणि कन्या रत्न, ऋतुजा राधाकृष्ण गायकवाड आणि पृथ्वीराज गायकवाड. आणि या ठिकाणी त्यांचे सासरे सुद्धा परमार्थिक, सासूबाई परमार्थिक आणि परमार्थिक असल्यामुळे हा कार्यक्रम उगाच नाही चालत महाराज. या ठिकाणी आमचे हरिभक्त परायण भागवताचार्य ज्यांच्या मुखारविंद आपण भागवत श्रवण केलेलं आहे आमचे तुकाराम महाराज खांडे आणि हरिभक्त परायण भजन सम्राट रामेश्वरजी महाराज मते, हरिभक्त परायण राजाराम महाराज दळके, रामनाथ महाराज दळके आणि सर्वचे सर्व या ठिकाणी माननीय आमचे एका होणे बळीराम या ठिकाणी गर्दी कमी पण गर्दी मंडळी सारी कीर्तनकार भरपूर नाही, गायक वादक मंडळी आमचे मृदंग महानव युवा कीर्तनकार आमचे गणेशजी महाराज आणि आमचे माऊली महाराज आणि प्रमुख अतिथी महाराष्ट्रामध्ये आमच्या हे आमचे महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कीर्तनकार. ही पदवी सगळ्याला लागते, ठीक आहे, काही हरकत नाही, सगळ्याला म्हणायला काही हरकत नाही, परंतु प्रत्येक कीर्तनकारावर प्रेम करणारे व्यक्तिमत्व, प्रत्येक कीर्तनकार गायक वादक सर्वांवर सारखं प्रेम करणारी आणि संकटाच्या वेळी कोणी गिरी महाराजांना फोन करायचा असा महाराज सर्वांच्या म्हणजे जेवढी होईल तेवढा आणि प्रयत्न करतात आणि सर्वांची महाराज अगदी सायकलवरले माणसं त्यांनी आज फोर व्हीलरमध्ये बसवत जे खेड्यातून मुंबईपर्यंत ज्यांच्यामुळे गेले तोंडावर स्तुती करत तोंडावर स्तुती कीर्ती निंदतात थरथरते माऊली सांगतात. आमचे हरिभक्त परायण महंत श्री महादेवजी महाराज आणि माझ्या गाडी ती म्हणजे महाराज मला जायचं मला काही हरकत नाही आणि रस्त्याने येता येता रामनाथ महाराजांना फोन केला पण आमच्या दोघांचे गप्पा रंगले ते टोल नाक्यावर ते नाके टोल नाक्यावर थांबले त्यांनी पुढे आमच्या नाकावर टोला द्यावा थांबावं लागलं. मला कसं काय होईल आता आमच्या गप्पा रंगले आमच्या गाठी होत नाही ना रेल्वे या ठिकाणी सर्व माता भगिनी महिला मंडळ आमच्या ताईवर प्रेम करणारी मंडळी आणि त्यांनी हे सगळे सहकार्य करतात म्हणून तुमचा कार्यक्रम चालतो. कारण एक माणूस काही करू शकत नाही, ते कीर्तनकार असला तुम्ही नसले कीर्तनकार काही करू शकत नाही, तुम्ही असले तरी कीर्तनकार नसला तर ते काही करू शकत नाही आणि आपण सगळे काही करू शकत नाही आणि सगळे माझा स्वभाव पण लक्षपूर्वक आहे का दृष्टांत हा सिद्धांताची प्राप्ती करण्यासाठी असतो. सिद्धांत पदार्थाला की दृष्टांताचा निषेध करता शास्त्राचा नियम, परंतु दृष्टांत काही काही अंगावर घेऊ नका कारण हे रेडीमेड दुकान असतं कदाचित कोणाला तरी चर्चा येऊ शकतो. विढाला विढाला त्याने सांगितलं की त्यांचा जो स्वभाव होता सुस्वभाव आमची कुठेतरी गाठ भेट झाली महाराज तर त्यांनी चहा आणायचं या घरी आणि इकडे पलीकडे बांधकाम चालू होतं त्यावेळी मला त्यांनी त्यांच्या बांधकाम चालू होतं महाराज इकडे काम चालू आहे चांगली गोष्ट आहे परंतु त्याला कर्म धर्म सहकारी सगळ्यांना जावं लागतं त्यांच्या पाठीमागे आपल्यालाही जायचंय सर्व जायसाठी चालले फक्त एक आहे प्रत्येकाची अपेक्षा पुढे अलीकडे कोणाच्याच लक्षात नसतं झाला परंतु त्यांच्या पाठीमागे हा कार्यक्रम चालतो म्हणून त्यांना किती आनंद वाटतो. विढाला विढाला विठ्ठला तर कोणत्याही कार्यक्रमाची सांगता काला या कीर्तनाने होत असते.
काल्याचं कीर्तन झालं म्हणजे कार्यक्रमाची सांगता झाली की परिपूर्णतेकडे वळली. सप्ताह झाला म्हणजे परिपूर्णता नाही. काल्याच्या कीर्तनाने माणसाचं जीवन म्हणजे एक परिपूर्ण. आता इथे जर तुम्ही उद्या संपल्याच्या नंतर इथं जर तुम्ही प्रसाद आणला तर ते लाह्या उद्या, पण आज जर तुम्ही लाह्या आज त्याला काय काला म्हणणार का की 7 दिवस असो 5 दिवस असो 3 दिवस असो तिथे नामस्मरण झालेलं असतं आणि त्या प्रसादामध्ये नामचिंतनाने त्या प्रसादामध्ये विलीन होत असतं. महाराज विठाला विठाला आणि त्या दिवशी जो वक्ता असतो त्याने आज दुसरं काहीच सांगायचं नसतं. दुसरं काहीच सांगायचं हे मुलगा लेकरं आहेत ना ते आपापला विक्षेप विना विक्षेप विढाला विढाला काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी काल्याच्या कीर्तनाची वावदान बाबा काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी कीर्तनकारांनी काही सांगायचं नसतं म्हणजे काही सांगायचं नसतं. मी पंढरपूरला पंढरपूरला आल्यानंतर पंढरपूरला काय सांगावं पंढरपूरचं काय वर्णन करावं वर्णनच काय करावं काहीतरी सांगावं लागेल की नाही. तर काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी त्या वाक्याने भगवंताने भगवान कृष्ण अवतारामध्ये गोकुळामध्ये ज्या लीला केल्या त्या लीलेचं वर्णन वारकरी चाली गातो आणि असे गाणारे कारण पंढरपूरला काय आपल्या सारी विचार तिथून 15 दिवस दूर होत नाही. कारण त्यांनी काकडा सुरू केला त्यांनी काकडा सुरू केला की कपडे घेतो त्यांच्याकडून त्यांच्या सुरू अरे ओटा जागे वारे आता अरे मरण करा रे आणि पक्वाच्याला किती मात्र चालता आपण त्याचं एकत्र होतं 2-2 रुपयाला 4 आणि कमी 2-2 रुपयाला 4 आणि कमी काय म्हणतात देवे गोकुळी केले ते चरित्र उच्चार. कारण भागवतामध्ये 24 अवतार आणि आपण 10 अवतार
तर 10 अवतारामध्ये हे 3 अवतार पहिले म्हणजे मत्स्य कच्चे वराह पशुपतीचे सोडा. वामन अवतारामध्ये भगवंताने काला केला नाही, परशुराम अवतारामध्ये नाही, नरसिंह अवतारामध्ये नाही, राम अवतारामध्ये नाही, कृष्ण अवतारातच काला केला. कृष्ण अवतारात का काला केला? बाकीच्या अवतारात काला करता येत नाही. कारण असं आहे, भगवान श्रीकृष्णाचा जो अवतार तो परिपूर्ण अवतार. चालता चालता एक गोष्ट सांगतो. आमचे स्वानंद चुनवासी निष्ठम द्वारका जगन्नाथ महाराज खांदेशकर सांगायचे की गोकुळात का केला भगवान श्रीकृष्ण अवतारात का केला. तर आता जास्त वेळ घेत नाही आपण, आपल्या लवकरात लवकर आपल्या बाबांनी मला सांगितलं तुम्ही उभा राहिले खडकी सूर्य पण म्हणलं अगोदर मोठा सोडायचे नोटा नोटाचं नाव नाही सारा तोटा लेखी काय घेत गेलं माझ्या तुम्ही इथलेच असतात नको उभी नका संयोजक हा मग काय हा हे गुळ मला गुळ द्यायला हा गुळ द्यायला हा या आणि तुमच्या गाव सांगा तुमचं द्या आणि मी माग घेतला तर आम्ही इकडे माग काही म्हणायला मी गुळ ठेवायला पाहिजे लहान लहान पोरं घ्यायचो पण ते बंद करून टाकले कारण ते नाकात बोट घालते त्याच्यामुळे तुमच्यासारखी घ्यायची शंका घ्यायचं कारण नाही. भगवान श्रीकृष्णाच्या आईने यशोदामाते कारण भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचे 3 कालखंड पहिले मोबाईल मोबाईल ज्याच्याकडे चालू असेल कारण मला गणित नाही एकदा मी तुम्ही चालू करा. भगवान श्रीकृष्णाने 11.5 वर्षे गोकुळात काला केला. किती 11.5 वर्षे गोकुळात काला केला आणि 13.5 वर्षे मथुरेत मारामारी. ध्यानात 13.5 वर्षे मथुरेत मारामारी केली आणि 100 वर्षे द्वारकेत राज्य किती झाले 11.5 प्लस 13.5 प्लस 100 125 वर्ष. आता गोकुळामध्ये जो 8.5 वर्षे काला केला तर तो नुसता एकट्याने नाही केला कारण काला कशाला म्हणतात तुम्ही एक भाकर घेतली आणि त्याचा ती चुरली म्हणजे काला झाला नाही, मिक्सर मधून काढली काला झाला नाही, पीठ बनवलं तरी काला झाला नाही. ज्या वेळेस त्याच्यामध्ये काहीतरी पातळ एखादं काहीतरी वरण वगैरे म्हणजे अपोजिट वस्तू ज्या वेळेस टाकल्याच्या नंतर त्याचा काय होतो काला. आणि भगवान श्रीकृष्णाने काला केला कारण तिथं होतो कारण काला हा देवात आणि भक्तात होता. तर काला असा एकट्याने नाही केला कोणी यारे आणि मथुरेमध्ये भगवान श्रीकृष्णाने मारामाऱ्या केल्या. पण असं मारामाऱ्या म्हणजे कशाला म्हणतात मारामाऱ्या त्यांनी मला मारलं मला त्यांनी मारलं काय मला त्यांनी मारलं त्यांनी मला मारलं एकच झालं. भगवान श्रीकृष्णाने मारामाऱ्या केल्या म्हणजे सकाळी उठले काठी घेतली कोणालाही झोडपलं नाही. एक वाक्य बोलून जातो शहाणी माणसं नंगट माणसाला भेटायला येतच नसतात. शहाणी माणसं वेळ वायाला घालतच नसतात. भगवान परमात्म्याने मथुरेमध्ये अवतार घालतात म्हणजे काय असं नसतं मारण्यासाठी आले नाही. भगवान श्रीकृष्णाच्या अवताराचे 2 कारण एक परमप्रयोजन आणि एक अवंतर. परमप्रयोजन आणि अवंतर प्रयोजन एकाच चरणामध्ये भक्त राखे पाया पाची दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी तुम्हारी
पायापाशी एक परम प्रयोजन आणि दुर्जनाची संवाद हे अवांतर प्रयोजन. कारण अभंगाच्या चरणाच्या पहिला पूर्वार्थ काय आहे? भक्ता राखे पायापाशी. भक्ताचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्मा अवतारला येतो आणि भक्ताचं रक्षण करण्याकरता आल्याच्या नंतर जर त्यांना दुर्जनाने त्रास दिला मग मात्र त्यांचा काळ राक्षसाला मारण्यासाठी अवतार. आणि द्वारकेमध्ये जे राज्य केलं भगवान श्रीकृष्णाने असं काही गाव वाईज नाही, तालुका वाईज नाही, जिल्हा वाईज नाही, मराठवाडी नाही, महाराष्ट्र नाही. गड्यानो राजा किरे झाला, गड्या शिवासनी मंगला शिवासनी मंगला प्रथमतः गोकुळामध्ये का काला केला? कारण भगवान श्रीकृष्णाने रामावतार वचन दिले. जे 16,108 ऋषी होते ते झाले गवळणी, जे वानर सेना होती ते झाले गोपाळ. आणि गोकुळामध्ये अवतार मी तुमच्यासाठी धारण करीन, तुमच्यात बदल करीन, तुमच्या भोगात बदल करील. आणि भगवान परमात्मा आपला तो बोल साच करेल, आपला तो बोल साच करेल. आणि गोकुळामध्ये अवतार धारण केल्यानंतर कशासाठी अवतार धारण करता बघा. प्रत्येक शब्दामध्ये गो असा उपसर्ग लावायचा. पहिली गोष्ट अवतार धारण केला तो गोकुळामध्ये. तिथं कोण राहायचे? गोपाळ. त्यांच्या पत्नी गवळण आणि जायचे कुठे? गोवर्धनावर. बघा आता काय गायीशिवाय गोपाळ नाही, गोपाळाशिवाय गाय नाही, गायीशिवाय गवळणी नाही, गवळणीशिवाय गाय नाही, गायीशिवाय गोवर्धन नाही, गोवर्धनाशिवाय गाय नाही. आता गोकुळामध्ये गायी किती होत्या सांगतो बघा. मोबाईल चालू करून घ्या, पुन्हा मी सांगणार परत म्हणणार मी तुम्हाला कीर्तन झालं तुमचं चालू. गोकुळामध्ये जसे आता गावात पदव्या असतात बघा. किती पदव्या असतात? 5 पदव्या मुख्य असतात. सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, चेअरमन व्हायचे. तशा गोकुळामध्ये 5 पदव्या होत्या. किती? 5. गोकुळामध्ये 9 6 वर्ष भानू होती, 2 वर्ष भानूवर होती आणि 1 नंद. बघा आता ह्या पदव्या कशामुळे बहाल केल्या जायच्या? कोणाकडे किती गायी आहे पदवी कोणती द्यायची? ज्यांच्याकडे 5 लाख गायी त्याला उपनंद म्हणायचे. ते होते 9. किती होते? नवाबाचे 45 लाख गायी कोणाकडे होत्या? उपनंद. आणि ज्याच्याकडे 9 लाख गायी त्याला नंद म्हणायचे. ते होते 9 81 लाख गायी कोणाकडे होत्या? नंदाकडे. आणि ज्याच्याकडे 10 लाख गायी त्याला वृषभानू म्हणायचे. ते 6. 60 लाख वृषभानूकडे. आणि ज्याच्याकडे 50 लाख गायी त्याला वृषभानूवर म्हणायचे. ते होते 2. ते किती झाल्या? 1 कोटी. आणि ज्यांच्याकडे 1 कोटी गायी त्याला नंदराजा म्हणायचे. किती झाले गायी? त्या दिवशी कारखान्यावर कीर्तन होतं. मला एवढ्याच कोणाने उत्तर दिलं? एवढे म्हणजे इंग्लिश मीडियम बरोबर 3,86,00,000 गोकुळात काय होते? ते बी सारी कॅबिनेट दर्जाचे सदस्य. एवढ्या गायी होत्या. बरं आता भाऊ इतक्या गायीचं दूध किती निघत असतं? याचं उत्तर एकच आहे फक्त, अरे बाप. आणि त्या सुद्धा गावरान गाय होत्या. गावरान गाय म्हणजे कसा? गायीच्या शेंगामध्ये कवडी असतात. गायीला कवडी असतात. कवडीपेक्षा एक ईदभर खांदा गायीचा उंच असावा. कारण गायीच्या खांद्यामध्ये सूर्यकिरण खेचण्याची ताकद असते. ते सूर्यकिरण खेचून दुधामध्ये होते. आणि ते दूध जर मनुष्य पिला तर माणसाची बुद्धी सते. बाहेर आपल्या भारत देश सोडून वेदाच्या प्रक्रिया कोणी जाणत? ते म्हणजे हे वेदाच्या प्रक्रियांना कशा करतात? त्यांनी संशोधन केलं, टेक्नॉलॉजी वापरली. कशामुळे? गायीच्या खाण्यामुळे. त्यांनी आपल्या गायी कमी केली. आपल्या लोकांच्या लक्षात आल्यापर्यंत थांबवल्या. ते म्हणजे नका गायी द्यायला, ताकद कोण मिळती? खांद्यापासून. त्यांनी साऱ्या बेगर खांद्याच्याच पाठवल्या. साऱ्या 400 वरडायला लागले तर ताल नाही, जोर नाही. मग काय दारात जरशी घरात घरची फिरायला मोकळी हे घेणं चलतील 3 पेन कशाचा? आता इतक्या गायीचं दूध किती निघत असेल? आहे का काय? बरं राधाकृष्ण नगरीच्या महिलांना एक विनंती. गोकुळामधल्या गवळणी दुधामध्ये पाणी टाकीत नाही. काय? दुधात पाणी टाकीतच नव्हत्या.
आणि इथल्या मावल्या सुद्धा दुधात पाणी टाकीतच नाही, पाण्यात दूध टाकीत नाही. आता इतकं दूध निघत होतं, इतक्या गायी होत्या. भगवान श्रीकृष्णाला त्या माहिती. पण भगवान श्रीकृष्णाने एक दिवस अलाउन्सिंग उद्या जेवढी तरुण मंडळी असेल त्यांनी मंदिरात येण्याची कृपा. पोरं म्हणजे काही स्कीम आहे काय, लाड काय काय डॉक्युमेंट लागतात, आधार कार्ड वगैरे लागतं का, पॅन कार्ड लागतं का, दिवसभर सारी कागदपत्र जमा करतात. अरे संध्याकाळी जमा केलं ते म्हणजे का रे कृष्ण आम्हाला कशासाठी बोलवलं? विढाला तू हाणून घ्या. नाही काही नाही, आपण दोघ जण एकमेकाला चहा कीर्तन समजतो, तू चिंता करू नको. मला तुम्ही युट्यूब सर्च करू नका. मला गुळावाला जवळ लागला त्याशिवाय कर्म त्या चापडगावला गुळावालाची येणार कोणी, मेवला गुळावाला कोणी येणार, त्या कमिटीत मला तुमच्या गावात गुळ ठेवायला कोणी येणार. एक माथारा उठला मला काय म्हणतो, तो हा नाडाचा ना काही काय चालू हे म्हणतात महात्माला तू मला लागला. भगवान श्रीकृष्णाने नजर टाकली का रे एवढ्या गायी आहेत तुमच्याकडे, इतकं दूध निघतंय, पण तुम्ही असे तुकडे का झाले तुकडे असे? मी तुम्हाला कशासाठी पाठवलं? काकाचूर बाकाचूर कालियामधून इतके काम करायचे तुम्ही तुकडे झाले. त्यातला एक मला कृष्णा आमच्याकडे गायी भरपूर आहे, दुधही निघतं, दही होतं, तुपही होतं, लोणी होतं, पण हे सगळं जातं डेअरीला, फक्त ठेचा राहतो डेअरी. काय हे सगळं जातं डेअरीला. भगवान श्रीकृष्ण म्हणले आपल्या देशामधले महत्वाचे दोन, आपल्या देशामध्ये महत्वाचे दोन पहिला आपल्या देशाचा चांगला माल बाहेर जातो, आपल्या देशातला सात्विक आहार बाहेर जातो, आणि बाहेरच्या देशाचा वाईट माल आपल्या देशात येतो. हा पहिला. आणि दुसरा धोका असा आहे आपल्या देशाचा चांगला माल राक्षसाला जातो, आणि राक्षसाचं खाणं आपल्याला येतं. आपण कशी सुधारणार? दोन मग हे थांबलं पाहिजे. कशानं थांबेल ते म्हणजे आपल्या स्कीम राबवली. कोणते? उद्यापासून नाकेबंदी करायची. प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक नाक्यावर गोपाळ महाराजांचा गोपाळ कमी होतो. एका एका नाक्यावर 15-15-20 गोपाळ काय राधाकृष्ण नगरीतला माल बाहेर जाईल. गोपाळ केवढे होते एवढे. आता बाहेरून चोऱ्या करणारे लोक मोठी होती. बरं खरंच यांना आवडतील, पण हे एक सांगू, माणूस शरीराने हलका असावा पण हिमतीने हलकट नसणार. हिम्मत होती महाराज, हिम्मत. कारण छत्रपती शिवाजी महाराजांकडे मावळे होते, त्या मावळ्याकडे हिम्मत जिद्दी होती. एकदा एका मावळ्याने शिवाजी महाराजांनी त्या मावळीची परीक्षा घेतली. म्हणजे तू आजचे दिवस थांबले, माई साहेब एकट्याच आहेत म्हणले राजवाड्यामध्ये, मी बाहेर चाललो, लक्ष ठेव. काही हरकत नाही राजसाहेब, जातो मी. सगळे मावळ्याला घेऊन गेले राजेसाहेब महाराज 4 किलोमीटर, आणि तिथं थांबायला सगळे. मी आता जाऊन येतो. एक घोडी घेतली, घोडीवर प्रमाण घोडी घेतली, घोडीवर राजेसाहेब स्वार झाले, तोंडाला काळा लावलं, कपडे फाडले, आणि राजवाड्याच्या द्वारात गेली. मावळा एवढा काठी डोकी. मावळ्यांचा प्रतिपाद केला. बोला राजसाहेब आपण कुठले? मी बाहेरच्या देशातला, मी तुमच्या राजाला भेटायला आलो, मला छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायचंय. राजेसाहेब घरी नाही येत, अर्धा तास थांबा, 1 तास थांबा, नंतर आले की मध्ये जा. अरे म्हणजे अर्जंट काम हो बाजूला. राजेसाहेब मी तुम्हाला सांगतो की नाही येत, माझ्याकडे सोपवलेली कामगिरी, तुम्ही जाऊ नका. बरं तिसऱ्यांदा तुम्हाला हो माग. शिवाजी महाराज हो माग. मावळा काय खबरदार टाच मारून काय खबरदार जर टाच मारून जाल पुढे, चिंधड्या उडविल राई राई येऊ. लगाम खेचा हा घोडीचा, लगाम खेचा हा घोडीचा, राव टांग टाकून असे तुम्ही या खड्या. घोडीवरनं काय बोलतात खाली तसे मावळी एका नाक्यावर 15-15-20 मावळी माल जायला तयार नाही.
एक 15 दिवस झाले, 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, नंतर भगवान श्रीकृष्णाने विचार केला आता बदल झाला असेल आणि पुन्हा अनाउन्सिंग केली, उद्या सकाळी सर्व गोपाळाने मंदिरात यायचे. सगळे गोपाळ जमले, भगवान श्रीकृष्णाने नजर टाकली, पहिले तरी बरी होती, असे गोपाळ झाले, इतके डोळे खोल गेले, कानाच्या आणि तोंडाच्या मध्ये फक्त 2च बोट अंतर आहे, इतके डोळे खोल जाण्याची कानाच्या आणि तोंडाच्या मध्ये फक्त 2 बोट अंतर आहे. भगवान श्रीकृष्णाने पाहिलं, म्हणले अरे आपण करायला गेलो गणपती झाला फिरो. आपण मीटिंग कशी झाली, तुम्ही दुबळे झाला, परत दुबळे व्हायला लागले. त्यातला एकाने जरा थोडासा डिप्लोमा केलेला होता, हुशार होता कृष्णा. काय हे कशामुळे बोलले याचं कारण सांग म्हणे. काय हे बघ, कायदा पास झाला, जे आला पण अंमलात आला नाही. कायदाही पास झाला पण अंमलात आला नाही, याचा अर्थ असा नाकेबंदी झाली पण चोर वाटा आणि चोर वाटा वाढल्यामुळे मालाचा भाव वाढला आणि मालाचा भाव वाढल्यामुळे तुम्हाला सांगतो कोरोनामध्ये तंबाखूची पुडी केवढ्याला भेटली, खोटं बोलायचं नाही. 50-60 रुपयापर्यंत भेटली का? बरं तंबाखू नव्हती का? होती, मग 10 रुपयाला का भेटली नाही? नाकेबंदी आणि नाकेबंदी झाली की मालाचा भाव वाढला. आणि तुम्हाला एक सांगतो, विकायची सवय माणसाला लागली का ठेवायची सवय कमी. विकायची सवय काही माऊलीकडे कधी जातो मी मारत काय मारत, एखाद्या माऊलीकडे दुपारा 12 वाजता जा, मावशी दूध लागत किती रे भाऊ? 1 लिटर नसन पण पाहते ती घरी जाऊन जाते मारत, तर पावसाळ्यात दूध राहतं पण 1 लिटर होतं. कारण आड्या बोरला पाणी लागलं. इथं उलट म्हणले मग आता तसं नाही करायचं. मग आता तुमचे हाही कायदा रद्द, आता तुम्ही डोकं लावू नका, आता फक्त माझ्या एकच काम करा. काय? याला तरी याले लागे, याला तरी याले लागे, आवगे माझ्या मागे, याला तरी याले लागे, आय याला तरी याले लागे, आय याला तरी याले लागे, आवगे माझ्या मागे मागे, याला तरी याले लागे, याला तरी याले लागे, याला तरी याले लागे, आवगे माझ्या मागे मागे, याला तरी याले लागे, याला तरी याले लागे, याला तरी याले लागे, आवगे माझ्या मागे मागे, याला तरी याले लागे. सापाचं तोंड मारताची समान. आता इथं काय एक वने बळी रे महाराज माणसातले आणि महाराज गाणं चांगले असले 2-3 तरी असले मग आनंद उठत येतो. तुम्ही काय करा, आता तुम्हाला यायचं असेल तर याल तरी पण लागे म्हणजे लागून या, लागून म्हणजे लागून नाही. काही म्हणतो त्यांना काही लागलेला आहे, लागून म्हणजे वस्तुरूप वेगळा आणि भावार्थ वेगळा. पारमार्थ सुद्धा असा लागून केला. ज्ञानोबाचे प्रमाणे सुमन सुगंधुरे भ्रमरा परिमळ विद्गतुरे भ्रमरा. विद्गतु म्हणजे दोन्ही शब्दाला फार मारला. या शब्दावर त्या शब्दावर जाण्यात विलंब नसल्यास तिथे उपसर्ग लागत नाही. विद्गत म्हणजे अंतर पडू द्यायचं. आता बघा तुम्ही दिंडीमध्ये आपण जर गेलो तर दिंडीमध्ये अशा मोठमोठ्या दिंड्या असल्या बाजून काय ठेवतात, दोऱ्या धरतात का? दुसऱ्या दिंडीतला माणूस आपल्या दिंडीत येता कामा नये, कारण तो खिशे कापण्याचा संबंध. म्हणून लागून याल तरी याले लागे पण अवघे माझ्या मागे, सगळेची सगळे या पण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. आतापर्यंत तुमच्या बघितलं मी, आता तुमचा विलाज नाही चालत, आता फक्त माझ्या मागे मागे या. आणि माणसाने कोणाच्या मागे राहू? ज्याला माहिती आहे त्याच्या पाठीमागे राहा.
आणि माणसाने शहाण्या माणसाच्या पुढे डोके लावू नये. ज्याला कळतं त्याच्या पाठीमागे राहायला हरकत नाही. दुसरीच्या मुलाने मॅट्रिकच्या मुलासंग राहायला काही हरकत नाही. ज्याला माहिती एक दिवस मी झोपलो फोन केला पुढे आलेच मला चालतात पाव म्हणलं कुठं पाठ आता पाठ फुल चालू होता आणि मी म्हणलं मला पावता येत नाही ते मी शिकतो म्हणलं बरं आपलं शिकणं होतं चला ते तिकडून आला मी इकडून आम्ही त्या चॅनलवर गेलो आणि बाबा आम्ही कपडे कपडे काढले तुम्हाला काय म्हणतो मारा आम्ही म्हणलं मला येत नाही आणि ते मला आम्हाला मग कशाला आलं की आपण तो शिकू म्हणजे मला तू शिक मी करून जाऊ अरे तुला येत नाही तर मला नाही कशा तर याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे भगवान कृष्ण पुढं गोपाळ चालले पाठीमागे पण चालता 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 जर कटू सत्य बोलतो बरं का मॅजी रोटी असली की मिठाचा खडा पडतो मॅजी रोटी तयार झाली की मिठाचा खडा पडतो त्यातला एक मागे राहिला दुसरा म्हणजे काय मागे राहिला रे का चालला ते काय हे तर जायचं काही काही मागे थोडीशी कच बोलते पण मोडत होतो तू कम मागे राहिला जायचं झालं काय मला काय काय तुला जायचं काय काही काही माणसाच्या शब्दात पावर राहते आपण एखाद्या फाटीवर जाऊन जाता जाता ज्या गावात जायचं त्या गावात त्या माणूस तिथंच वाटलं आपल्या बोलत नाही पण तू कोणी आता आलो ना आपल्याकडे जे हरी तुमकडे तुमच्या गावात काय 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 नाही आमची पोरगी पाहिली बरी बरी पण पण थोडं बोलत तुला जायचं आता म्हणजे झालं काय अरे याला वाटलं काहीतरी भानगड हा थांबला दुसरा थांबला तिसरा थांबला चौथा थांबला सगळीची सगळी थांबली आता भगवान कृष्णांवर या विढाला विढाला पाणी एकत्रित केलं मला दाढी मी सारे बेरे करून त्याला मागता माणूस तोताना पाहिजे तोताना आमच्या दिंडीत एक माणूस हरिपाठ देवाची आणि आमचे लोक त्याला हरिपाठ म्हणतात दिंडीचे लोक लय विचित्र म्हणतात 21 वर्ष झाले ताई दिंडी काढी रेतीच्या गाड्या काढा हो ना संध्याकाळी दिंडी थांबली 10-12 महिन्याचा तिनं कांगाचा तिनं मारता फाटा हिनं माहिती नाही हो ना आणि काही जरी नाही झालं ज्या दिवशी काही नाही झालं त्या दिवशी एखादी मावशी महाराज तुम्हाला एक बरोबर काय आणि ती बाई पण माझ्याकडे आम्ही म्हणलं मग तुझ्याकडे पाहते तर मग काय तू का मुख्य पाहू दे ना काय होत आहे काय आणि मी आपल्या माझ्याच पुढे अरे येऊ ना अवघडच काम लय
मी गाडी खराब झाली जे गावात कीर्तन त्यांना मी फोन केला मला मी काही येऊ शकत नाही माझी गाडी खराब झाली कोणी कार्यकर्ता मला काय म्हणतो सुपाऱ्या कशाला घेतो सुपाऱ्या अरे मला मी गप्पा आज यावा आहे मी म्हणलं माझी गाडी खराब झाली मला एसटी मी नका फाशी आली गेली पाय 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 काही करू नको पण फाट्यावर गाडी ठेव आम्ही फाट्यावर घेऊन त्यांना फोन केला त्यांनी मला गाडी गाडी पाठवली रॉकेटवर माणूस पडला तो आता त्यांनी मग तुरंत ते मला म्हणतो मार तुम्ही चेक काय अरे मला मी जे बाबा गाडी चालू कर म्हणला तर ते मला काय म्हणतो मला डबल चिट येत नाही मग मी मला मी चालली आम्हा साऱ्या तयार ठेवा लागला मी गाडी चालू केली ते पाठवा क्या म्हणून तुमच्या भागात खड्डे चांगले बाबा गाडीला फोकसच नाही ना मूर्ती गाडीला फोकस नाही मला पुढं काही दिसा ना रासायनिक मग काही दिसा आणि ते मला तुम्ही नुसती चालू जे कमरांचा खड्डा आला गणेश महाराज त्यांनी केलं गाडी आदळून पुढे गेली इतकं सोपं आजी देतो पोट भर काय शंका घेतली म्हणजे तुम्ही आज मी तुम्हाला पोटभर खायला देणार आहे बरं नुसतं पोटभर नाही पोटभर नाही पुरे आणि माणसं हे बघा माणसाने गोदानाने पोट भरतो भूमिदानाने सुवर्णदानाने कशाने पोट भरत नाही माणसाचं फक्त पोट भरतो अन्न आणि अन्नदानासारखं दुसरं दान आज देतो पोट भरी पुरे ठीक आहे चालायचं आणि हा सारी मॅच तयार झाली त्यातले एक जण काय म्हणतो जिंदाबाद दुसरा म्हणला जिंदाबाद तुला काही कळत चोऱ्या करायच्या आपल्या गावात कोणाच्या घरी आपल्या आणि तू जिंदाबाद किती गावात डोंबराचा खेळा पहिलवानाचा खेळ म्हणजे पहिलवान उड्या मारायला आता ते या बाबा राहू दे आपल्याला पाच एक दोनच मिनिटं लागतात खाली नाही दोन उड्या मारतात ना आणि ते डोंबऱ्याचा खेळ पाहायला चार चोर आले चोट्टे पण त्यांनी पाहिलं काय उड्या मारतो त्याच्यातलं एक जण म्हणलं या आपल्या कामात आहे राहू ये काय केलं संध्याकाळी त्याच्याकडे गेले किती पैसे आले 200 रुपये अरे काय 200 रुपयासाठी उड्या मारल्या म्हणजे काय आमच्या संघ चाल म्हणतो 2000 रुपये ते घरी गेलो ते खिळे बाम त्या तारी त्याच्या बायको मी काय झालं याला बालवाडी तर गेला याला पुढे नोकरी लागली अजून मला नोकरी लागली यांनी दिवसभर 3 ताळाची माडी पाडून ठेवली रात्री 12 वाजता चल पुढे कामाला नाही तिथे गेले त्याच्या हातात सरळ रस्सी गेली आणि त्याला मला उडी मारायची आणि वरच्या गॅलरीत जायचं आणि ते गॅलरीची रस्सी बांधायची आम्ही सगळे वर येऊन आपण चोरी करू मार 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 कशी काय काय मारू का हे ते मागे झालं वाज वाज आणि कसं काय वाजीला शिवाजी मारते ती मग वाजीला उडी मारली हे लोक राहते तुम्ही जिंदाबाद म्हणाला ते लोक जागे होते ना तसं नाही जायचं हळूहळू चला हळूहळू चला कोणी कोणाचे ना बोला हळूहळू चला हळूहळू चला कोणी कोणाचे ना बोला ओ हळूहळू कोणी कोणाचे ना बोला हळूहळू चला कोणी कोणाचे ना बोला हळूहळू चला कोणी कोणाचे ना बोला हळूहळू चला कोणाचे ना बोला हळूहळू काय करा म्हणजे आता फक्त हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला काही चालायचं आणि एक गोपाळ मला कृष्ण त्या पलीकडच्या माडीमध्ये खूपच माल आहे आणि आपल्याला तिथे जायचं ठीक आहे काही हरकत नाही रेडी रात्री 12 आणि पाहिलं तिथं दरवाज्यात मध्ये जायला आता पहिले राजवाडी होती महाराज राजवाडीच्या ज्या भिंती होत्या आजही मुंगीला जर गेली आपण तर मुंगीला ती भोसले घराण्याची वाडी
त्या वाड्यामधल्या ज्या भिंती आहेत ना त्या भिंतीच्या मधून फोर व्हीलर गाडी जाईल भिंत जर पुरली विढाला विढाला राजवाडी होती पहिले आणि दरवाजाच्या पाठीमाग आगळ अशी इकडून इकडे लोटायची इकडून इकडे दरवाजे बंद व्हायचे आणि ते म्हणजे कृष्णा रस्ता कोणकडून नाही खिडक्या बंद आहे सगळीकडे रस्ताच नाही भगवान श्रीकृष्ण म्हणजे दुसऱ्या वाड्यात चालला नाही नाही माझी तर बरोबर म्हणजे मग इथलंच काय म्हणले हो मग माझ्याकडे एक टेक्नॉलॉजी म्हणजे कोणती एक काम करा म्हणजे काय सगळेजण डोळे बंद करा आणि मी 1 2 3 म्हणलं की डोळे उघडा आपण राजवाड्यात एक जण म्हणलं डोळे उघड बंद करा म्हणजे हा डोळे बंद करून आपल्या पिढ्या काढून नाथ मंदिरामध्ये लिहिलं होतं खिशे कापून खावं एक माणूस आला दोन्ही दोन्ही खिशे दाबून घेतले हा सुद्धा मी त्याच्या बाजूला म्हणलं की खिशे कापून खावं मला खिशात काय चुन्याची डबी आणि काय बंद करा डोळे रेडी 1 2 3 म्हणले वाड्यात गेल्यानंतर काय माहिती गोपाळ मला तर ते लहान लहान लेकरं का लई सोयीना खाते का आपल्याला पत्ते दूध खाली टाकत नाही असं म्हणते यांना सगळं चालत काही ना आधी दोन्ही पेले मग ताक पेले लेकरच असतात ते विचित्र उड्या मारून मारून खायला लागले लेकर एवढे विचित्र असतात आमच्या संस्थेतले विद्यार्थी महाराजांच्या ताक प्यायला त्याला महाराज म्हटलं बरं म्हणलं ताक ताक घरी गेलं ताक करून महाराज पिली काय गोड ताक रे ते पुन्हा एक तांब्या अरे ताक सुंदर आहे ते पोरग काय म्हणतात संपलं आणि एवढं चांगलं ताक सगळं तुम्हाला काय महाराज राग आला महाराज राग तांब्या खाली आपल्या तांब्याच्या म्हणतात पोरग काय म्हणतात महाराजाने आपल्या संतांना जायचा तांब्या विचित्र लेकर असतात उड्या मारून खायला लागला आणि पहाटे सकाळचे 6 वाजले आपल्याकडे म्हणतात उजेडल्यानंतर कृष्णा आणि काय आपलं काम झालं हो आता तुम्ही ठेवले म्हणे हो आपल्याला चला बाहेर जायचं ते म्हणले मी आणलं तुम्हाला म्हणले हो खाऊ घातलं ना म्हणले हा आपल्या पद्धतीने जा आता दरवाजे तर सारे कोण ते म्हणे कृष्ण असं काय करतो ते म्हणे मला ते म्हणते आतच काम मंत्र येतो आणि तुम्ही बाहेर मला आत यायचा मंत्र येतो बाहेर जायचा नाही आरती म्हणे काम पुढं फोडी तू काय काय माणूस यार मग एक जण म्हणा कृष्णा तुला आत यायचा मंत्र येतो म्हणे हा मग तो उलटा ते म्हणे काय अरे उलटा म्हणायची गरज नाही पण हात्याचं मत झाका डोळे एक जण म्हणला हे डोळे झाकायला पण करतो काय मग या जण काय सगळ्यांना डोळे झाले पण या नाश 1 2 3 म्हणल्यावर बाहेर पण ज्याने 8 डोळे झाले धाऱ्यात अर्ध खाली ना अर्ध बीच में लटकते रहे आता हे पाय खाली पाय उड्या मारल्या म्हणजे पुंडलिका सारी राधा नगरी उठली ना सगळेचे सगळे गेले पडून तेवढ्यात ते वाड्याची गवळण उठली आणि ती लागली तिने पाहिलं ती म्हणे आत्याबाई तोच गाड भरलेलं नाही सारी कमी झाली मग आत्याबाईने पाहिलं तू तशी दिसते नाग दामा गोष्टी बयाची शिवी ऐक नाही पहिले हाय मग हायकडे परत ध्यान मी काय झालं आगा म्हणे तू तशी झेल मार कसं काय खाली झाली तुला काही कळत का उलटा फुके नीट पाय ती म्हणे मग आत्याबाई तुमच्या हातानं पाहा आणि मग तिनं पाहिलं पुष्पे पुष्प इथं पण नाही नाही उगा घेणं ताण मारायचा पुष्पे कुठं गेला एवढं तुला कवा सांगते बाय तुम्ही मला वाटलं तुला
आणि मग ते पाहते तर कशाचं योग्य लक्ष गेलो तुम्ही आते बाई पाहना मी आला ते म्हणे या बाय हे खाल्लं का काय याचं पोट आहे का पोट बाय म्हणे मी याने थोडं खाल्लं आता त्याने खाल्लं ते म्हणे पुष्पे याला हाणायला काही आण मारा तिच्या हातात मुसळ येणं मुसळ घेतो ना अशा टांगड्या हाणल्या त्याने कृष्णा वाचवले कृष्णा भगवान श्रीकृष्ण म्हणले आय विश्वासाचा ठराव दाखल करतो काय आता डोळे उघडशील की म्हणे उघडायचं तर सोड म्हणे पण तू जावा म्हणशील तर मरूस तर उघडायचं धाक डोळे एक दोन तीन म्हणलं बोलतो बाहेर काय एक महिना 2 महिने 1 वर्ष झालं आणि 1 वर्षात मात्र असे चांगले चमकायला लागले ते चांगले चमकायला लागले उजाडले चमकायला लागले महाराज 1-1.5 वर्षानंतर असे सुधारले महाराज ते त्यांच्या कपड्यावर केस होते माणसं सुधारले कपड्यावर केस होते आता आपले आई ते लोट्टी महाराज शर्ट घातला का गुंड्या तो खायला जिरग टेरर मामा दुसरा कपडा शिवला सारी मिलिटरी भरती झाली काय कपडे जे आणि मग भगवान कृष्णाने त्यांना सगळ्यांना बोलून घेतलं थारे तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी काय तुम्ही पहिले कसे होते तुपळे होते आता कसे झाले सदृढ बनले बरं तुमच्यात हिची ताकद आली हिची सबलता आली हे कोणामुळे आली बरं काय म्हणणं तुझी संगती तुमचे धन्यवाद ही नैसर्गिक आपत्ती मला याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतो लोक म्हणतात ते असं कोणी आपलं नाव जावं म्हणून कोणीच काम करत आणि मी परवा त्या दिवशी नाशिकला गेलो साऊंड सिस्टममध्ये वर्णन केलं काय तुमचे मॉनिटर काय तुमचे माईक त्याला इतका आनंद वाटला बाबा त्यांनी मला कीर्तन समजून 5,000 रुपये दिले
त्याचे धडमा इकडं पाय ना तुमच्याकडे पाय ना या गवळणीतलं फल सांगितलं तुझ्या संगतीने आमची निश्चिंती झाली निश्चिंती तुझ्या संगतीने झाली तुझी ये संगती आमची तुझी ये संगती निश्चिंती झाली तुझी ये संगती तुझी किती गोड आणि हे बघा माणूस निश्चिंत झाला तो माणूस म्हणजे तब्येतीने सुधारतो आणि कुठल्या प्रकारचा त्याचा चेहरा असा फ्रेश निश्चिंत पाहिजे चिंता आणि चित्ता चित्ता माणसाला एकदा चालते पण चिंता आयुष्यभर माणसाला चिंतेचा जन्म कुठून होतो चिंता म्हणजे काय चिंतेचा जन्म अप्राप्त जी वस्तू आपल्याला पाहिजे ती जर प्राप्त नाही तर तिच्याविषयी काय पडते लागते चिंता आणि ती वस्तू एकदा प्राप्त झाली चिंता तुझी ये संगती तुझ्या संगतीत काय झालं तर आमची निश्चिंती झाली म्हणजे माझ्या संगतीत तुमची जी निश्चिंती झाली ती कशामुळे म्हणजे काय त्याचा परिणाम काय नाही काय पाहिलं नव्हतं जे देखीलच नव्हते ते मिळेल कोणते सुखाचे कारण आम्हाला प्रपंचामध्ये सारे दुःखाचे चोळी पाहायला मिळतात आणि तुझ्या संगतीत मात्र सुखाचे असं लग्न सोहळा सुखाचा का दुःखाचा तुमचं काय म्हणणं लग्न सोहळा सुखाचा का दुःखाचा पण अगोदर आपल्याला कशाला वाटतं दुःखाचा वाटला असता तर लोकांना 9-10 लाख रुपये केले दुःखाचा नाही तो अगोदर नाही नंतर आपलं राकेट गेलं ठरली एखाद्या मुलाचं लग्न जमलं पाहिजे त्याला म्हणायचं कस काय मग एक दोन महिने कस काय काय साखर आणि मग आता काय लग्नाच्या दिवशी कोणाला फोन पोहोचलेत नाही आणि लग्न झाल्यानंतर 2-3 दिवसांनी भेटवता कस काय
2-3 महिने लय मजा येते 2-3 वर्षांनी भेटू नसतं केलं तर बरं राहील. अरे सगळे दुःखाचे सोहळे मला चला जाऊ दे आपल्याला जाऊ लवकर कोकला जायचं नाही ते केले ते मिळे आणि तुझ्या सगळ्याचे सुखाचे सोहळे म्हणले तुम्हाला हे सुखाचे सोहळे माझ्या संगतीतच भेटले आणि तुमच्या घरी पाहायचं असतं तुम्ही ते म्हणले आम्ही आमच्या घरी पाहिलं सगळं करून पाहिलं पण काय झालं बहुताची संगती बहु पावलो भजिती बहुताची संगती बहु पावलो काही कळत नाही मला काय नवऱ्याला मारलं काय पावसात फिरलं काय मला काय त्याच्यातलं मला काय कळत नाही. 10चे 2 प्रकार एक आती 10 अनागत आपल्याला कळत नाही. बहुताचे संगत करून पाहिलं आणि आमच्या घरात पाहिलं पण आमच्या घरामध्ये काय सरोवर म्हणजे तुंबलेलं पाणी सरोवर म्हणजे तुंबलेलं पाणी आणि पूर म्हणजे वाहतं पाणी. आता दिसायला पाणी जास्त सरोवराचं वाहतं दिसायला नाही सरोवराचं पाणी दिसायला जास्त आणि वाहतं पाणी कमी पण याच्यातलं चांगलं वाहतं पाणी चांगलं सरोवर उद्यानमध्ये जर गेलं तर तुम्ही ते पाण्याचे कारंजे काय दिसतात की नाही पाणी पिऊन सरोवर ताकाचे सरोवर इथे नवनीताचे म्हणले भगवान श्रीकृष्ण म्हणले हे सगळं खरं आहे पण आता मी तुमच्यासाठी कुठपर्यंत करणार तुम्ही मोठे झाले आता तुम्ही जा तुम्ही तुमचे काम बघा कारण मला आता खत टाकायचं नाही काम सारे काम पडले म्हणे आता तुम्ही तुमचं काम पहा म्हणजे तुम्ही जा म्हणले नाही आता नाही जाणार आता सवय लागली तुम्ही नाही जाणार काही काम सरळ नाही त्याला थोडंसं वेगळे मार्ग दुधवरी साय काढायची काय करायचं हे म्हणतात असेल मला सायच माहित नाही दुधवरी साय काढायची काय करायला लागत वाकडं असं वाकडं बोट केलं शाळेमध्ये शिक्षकांनी मला विचार मुलांना काय वय आणलं पेन आणलं गेले काय ताजमहल तर एक पोर मुलं राणी
अरे गेले होते बिमारी सगळे सगळे घरी गेले ना आपल्या वाटला कंप्लेंट केली आम्हाला शाळेत ठेवलं ना ते शिक्षक चुकी शिकवतात काय चुकी शिकवतात ते म्हणले सगळे सगळे गुरुजीकडे गुरुजी आमच्या मुलाला चुकीचं शिकवलं काय चुकी शिकवलं काय म्हणले गुरुजी म्हणले हा म्हणून काय म्हणले खोटे ना गुरुजी म्हणले मला माहिती आहे खोटे पण मी तुम्हाला 6 महिन्यापासून फी भरायला बोलतो एकाने 2 लाख त्याच्यात एक जण मला फी भरून पण ते ताजमहल फी भरल्याशिवाय आग्रा झाला काही काही काम सरळ म्हणजे तुम्ही तसे जाणार नाही म्हणजे मग आता काय करावं लागेल तू का म्हणे आता
शेवटी ते म्हणतात तुका म्हणे आता आता तुम्ही तसे जात नाही आम्ही न वजू दौडतो तू आम्हाला दामटून लावलं तरी जाणार आम्हाला सवय लागली ते म्हणजे काही हरकत नाही मग तुम्हाला जर लय संकट आलं तुम्हाला मिस कॉल द्याल काही हरकत नाही मग तोपर्यंत माझं भजन करा नाही वारकरी साधारण पटलेले महिला मंडळ माता भगिनी सोडून पुरुष मंडळी माणसं आपापल्या हातावर माणसं राहू द्या मी तो चहा विठोबा महाराज त्याला रियाज आपण काय त्याला काय एवढं तर काय एवढं सोपं नाही महाराज कला ती अवगत करायची त्याला रियाज करावं लागतं ऐक तुमचं काय म्हणणं देवताची जे तो म्हणणं तेच हे गोपाळाला गरज पडली ते म्हणजे मग ठीक आहे मिस कॉल रिसीव्ह करणार त्यांना गरज पडली त्यांनी आवाज दिला म्हणजे कृष्ण आम्ही तशी राहू शकत नाही ते म्हणजे काही आता पहिल्या मावल्या काय करायचं बरं ते दूध तापायला ठेवायचं त्याच्यावर साय काढायची मग ते थोडं इरजण टाकायचं एवढं निघायचं ते एका डब्यात ठेवायचं तो डबा एका मोठ्या डब्यात ठेवायचा ते मोठा डबा आलमारीत ठेवायचा त्याला कुलूप लावायची त्या कुलपाची चावी कमराला नाही पिशा पाहिजे 3 फूट द्यायचे 4 इतकाले पिशा आहे का नाही त्याला चोरून पैसे ठेवायचे त्याला गुंडी लावायला चोऱ्या पहिल्यापासून तुम्ही चिंता नका करू पहिल्यापासून यांनीच केलं अरे मग ते आता ती काय करायची थोडस डब्यात ठेवायची आता ह्यो बाबा ज्यावेळी जन्माला आला त्यावेळी त्याच्या वडिलाच्या आणि आईच्या घरात काय होतं पेढे आणि नुसतं पाहिलं ते पेढे गळून पडले होते महाराजांनी मंत्री जेवढी कुलूप काय त्यांनी तर धारे त्याच्याकडे पाहिले ते टांगड्या सोडून मोकळी व्हायचे काय काय आणि त्यांनी खाल्लं तिला म्हणायचं बाई तिला थोडं कापलं मग ती जायची मैत्रीण ती पण यायची तिला पाहिलं अगं खुश येत आले तिकडे म्हणे याच्यातलं काय झालं मला काय नाही दुसऱ्या दिवशी पुन्हा अगं खुश आहे कुठे गेलं मला काय माहिती बाय तुम्ही नाही राहतो या बाय मग काय याला काय खाती आणि याला काय बेताळ खाती याला काय राहिले तो आणि आपल्याला काय माहित नाही का आणि कोण खातो बाया माणसं जवळच्या जवळ बोलायला मग कळून देत नाही त्यांचं बोलणं म्हणजे ब्रह्मदेवाला लय आमची मकर संक्रांती आजी 2-3 दिवसांची भांडी तापडायला लागली मी बोल भांडी तर माप राहिली ना उशाला आरसा लाल पैसा कशाला लागत मी चुकून पाहिलं साडी तरी मी घेतली नाही फक्त मानून घेतलं मला देवा घेईन पण जरा टाइम द्या मोकळं खेळ भाषा जवळची जवळ बोलत मग कळून देत दोघीचं दार दोघीचं भांडण असं आणि दोघी एकमेकीकडे पाहिलं महाराज लय अवघड आणि तुमचं नाही आमचं काय लय ते ती मैत्रिणी काय काय कपड खाती काय भितड खाती काय आपल्याला काय माहित नाही काय आपल्याला काय नाव माहित नाही काय काय आपण नाव ठेवतो पांगतो मग ये ना महाराज अशा चोऱ्या व्हायला लागल्या मग त्या ती गवळत गेली धुवायला ती म्हणे बाई आमच्या कोणी येतो कोणी बाय दुसरी म्हणे माया घरी येतो तिसरी म्हणे माया घरी येतो ते म्हणे आपण मिटिंग घेतली मिटिंग त्यांनी ते म्हणजे आपण काय करू त्याच्या आई वडिलाच्या कानावर घालून त्याने ऐकलं बरं मग चमचम ते म्हणे आपण सगळ्या जण चालू पण आपल्या तिकडे भांडकुदाळ पाहिजे ना भांडकुदाळ कशाला म्हणते सकाळपासून संध्याकाळपर्यंत डबल शिवणी आली पाहिजे तिला म्हणतात भांडकुदाळ आपल्या महिला काळ्या काय एकच 5 दिवस अशी भांडकुदाळ सापडली पलीकडे गंगुला इथं नसली कोणी महाराज ती म्हणे तू माया मागे राहा तिनं कमरा पदर घातला निघाली म्हणे यशोदराव यशोदे बाळ तुझा
कोणतीच बाई आपल्या लेकराला नाव ठेवत नाही. जी बाई लेकराला नाव ठेवती तिची आई नाही. तुम्ही दोन महिन्याचे भांडणार का एखादी बाई म्हणतो पोरग माझ्या पोराचं वाटत जातं बाई कधी ती मालिक कोणाचं वाटत जातं मग कळत नाही मला खाली मला गॅरंटी मालिक कोणाचं दगड प्रचित नाही लई अवघड. ए बाई 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 एखादी जर काळा खेपडं जरी असलं महाराज ती मध्ये महापंडित आहे महासो नाही महाबापडे. एक ठिकाणी मी कीर्तनाला गेलो मसाला वाटली ती मावशी आणि मी फेटा बांधायला गेलो आणि तिची सासू घरात वाटली तिचं देव अंगणात ठेवलं काळ खप दिवसा बॅटरी लावून पाहा अंगावर कपड्याचा पत्ता एवढी मोठी ढेरी वाटली काला कालीला शेजरीचे माश्या नाका मी आता घरात पाठवा ती महाराज मा वाघ वारे आणि आता सासू ती महाराज मा वाघाचं पिल्लू येते म्हणलं धन्य माता पिता ज्याचं त्याला बोलत असते याचे तर माझं 5 वर्षाचं माझं घे बाळ अंगणी खेळ लटकत घेता आळ घे आपल्या 7 बारा उचकायला लागली बाई ठाईच्या वाटाला 12 घरच्या 12 बाय म्हणे सांगून काय फायदा बाय म्हणे मग आपणच धरून आणून म्हणे मग त्या चालल्यावर रोड नका रोड आणि एक मोठी मधल्या पावती शॉर्ट रस्ता सरकी होती त्या सरकीतून चालली होती हातात काठी होती त्या काहीच होती पण त्या दिवशी अशी धरली होती तिचे म्हातारी आणि म्हातारी म्हातारीची किरकिर झाली त्याची म्हातारी काठी टेकी देत नाही अशी
आणि त्या 10-12 दिसलं की म्हातारी काय म्हणते शिकवण आहे ते म्हणजे आपल्या मागं काय न्यायचं म्हाताऱ्या माणसाचा स्वभाव असा आहे कोणी दिसलं कोणी कुठे गेला का म्हणे गेला कधी गेला गोचो पुतरी करीत मारुतीचे पारवर तरी बसले पण फटफटी लय अवघड ते एक म्हणतो कोणाच फटफटी रे दुसरा म्हणतो ते नाही पंचायत कर भाऊ तिसरा म्हणतो एक खट्टी ती वाईली का एका मावशीने मला विचार पडलाय रे भाऊ बरोबर तुमकडे आला भाऊ म्हणलं कीर्तनात तो बरोबर किती सांगतो रे भाऊ सालाचे म्हणतो शेतीचे सांगतो मला म्हणे बरेच साशिले असते नाही कर भाऊ अरे मला कोरोनाने पूर्ण पटलं काय मला म्हणतो पोरं सोर आहेत काय म्हणलं मग बरोबर किती घेत रे भाऊ मला 2-3 बरोबर लग्न केलेलं आहे करे अरे काय मर्यादा काय विचार एक कळून नका सांग तर माणूस येते नात्या पलीकडे गडीचे सुने जास्त होय मागची पाहता मी मागची असू पहिली गेलत्या कुठं कामून गेलत्या कशाला गेलत्या कधीची गेलत्या ते आमच्या नंदाची घरी गेली काय नंदाची दोन आमचं नाम मुश्किल केलं मात्र मी काळं काळ हा आणि त्याचा काय पण आहे मग तुमचा पण आहे त्या मला बाई मग थोडी त्याच्याकडे बोल राहिली अगं म्हणजे तुम्हाला काही कळत आहे का घरातल्या म्हाताऱ्या माणसाचा सल्ला घेतल्याशिवाय घर सोडू नये सोनाने सासूला विचारल्याशिवाय मसाला काढू नये जरी सासू याडपाट वाटली तरी मसाला विचारला का एखाद्या सोनाने फक्त मसाला विचारता काढ बिगर विचारता काढून आपण जावाच्या मावशी बाई जर तिखटच झाली असेल भाऊ आपल्या कोण पुसत साऱ्या मानाना शहाण्या झाल्या लई शेताला जर सासू कोण चाललं पुढं कोण चाललं सून भाकरी भांडे घेऊन सासू मा काय चालत मग ती शेजारी म्हणते आत्या बाई माग चालल्या मग माया पुढे निघाली होती मग ती दुसऱ्याची माग नाही मग ती सासूला पुढं घालते ती माग राहते ती म्हणते आत्या बाई लय पुढं चालत मग मला पुढं घातलं ती ना मग तिसऱ्याची माग नाही पुढं नाही बरोबर चालत ती म्हणजे आत्या बाई लय बरोबर चालले मग मी बराबरी करते ती मी सांगतो तुमच्या चोऱ्या बंद करायचं हा नाही खोटं बोलतो मी खोटं बोलत नाही साऱ्या गाव ती म्हणे बाई येतात मी सांगते तुमच्या चोऱ्या बंद करायच्या वाक्य लिहून घ्या काय वाक्य तुमच्या चोऱ्या बंद होतील जे ज्याचं ऐकत नाही ते त्याचं नाही जे ज्याचं ऐकत नाही ते त्याचं जे ज्याचं ऐकत नाही ते त्याचं नाही काही काही माणसं म्हणतात माझं पोरग माझं ऐकत नाही आपली शंका नाही आपली शंका नाही शास्त्र शंका मग हे थोडं काय करावं लागलं आता कसं काय याचं उत्तर असं आहे मुलगा आईवरही नाही वडिलावरही नाही शास्त्र यशोदेचा रंग वर नंदराजाचा वर कृष्णाचा तो त्यांचा नाही ते म्हणले बाई किती कसं बाय भांडायचं जे कपला पत्र पडते म्हणे आता आता कळलं बाय हे काही केलं सापडा कीर्तन यशोदे यशोदा बाहेर आता मला कळलं तुझं काय काय तुझा रंग वर तुझ्या नावाचा कोणा कृष्णाचा तो तुझा नाही यशोदा मला खाली माझी भांडवल मार बाई आम्ही दोघं करून कम काळ आता जिच्या मांडीवरती खेळ खेळ काय शास्त्र तिला काय पंचोदशी का पंचकरण कौरक बरपत्रक भामती ग्रंथ विचार सागर ज्ञानेश्वरी माहित नव्हतं सुंदर ते ध्यान रूप किती छान यशोदेच्या मांडीवरी खेळ सुंदर ते ध्यान रूप किती छान यशोदेच्या मांडीवरी खेळ पहिले खायची तारमळा असते दिंडी म्हणजे आमची जगन्नाथ बाबा भाकरी करायला लावायची म्हणा सुंदर ते ध्यान रूप किती छान आता नाही दिंडीत आता दिंडी तर म्हणाला याला मोठा काळ्या तोंडाचा सकाळी गेला अजून नाही आला जिच्या मांडीवर यशोदा माझा खाली मान घालून रडते आणि भगवान खेळत खेळत म्हणतो आई मला आई म्हणून कृष्णा का माझा रंग गोरा तुझ्या वडिलांचा गोरा तुझा काळा ते म्हणजे आत्ताच लोक भांडून गेले बीडचे काय म्हणले ते म्हणतात तू आमचा नाही ते म्हणत मला एका खोटं येतं देवकीने वाहिला यशोदेने पाहिला पांडवाचा बंदी हो निघाला देवकीने वाहिला यशोदेने पांडवाचा बंदी हो निघाला हो कोणाला माहिती गेला
याला माहित होतं पण यांनी विचार केला याला का जरा माहित झालं मी नाही हे काय मला उद्यापासून शंकर काळे खायला देणार शंकर काळे पाळे शेतीचे शंकर पाळे भरते तोंडात टाकलं पाणी आमचे शंकर पाळे मागच्या दिवाळीच्या अजून सापडतात तोंडात टाकत खडीचे गंधून टाकत यशोदा मातेने गाऱ्याचा लाडू जर बांधला डब्यातून घेता घेता फुटत होता आमचा गाऱ्याचा लाडू 3 दिवस पोर किरकिर खेळले पण तो काय मायचं पडलं टाकतो ताई मी तुझा कशी मी कमकाळ घालतो सांगतो हा मी आलो रात्री 12 जाणणार हो रात्री 12 अंधारात उजेड अंधारात काळा पांढरा काळा माझ्या फिट्टन मी झालो काळा किंवा याच्यामुळे काळ झालं हे बाय आपल्याला रात्री 12 बाय आंधळ का झाला बाय मध्ये आदळ घेतली बाय तोंडात फडीने जिंचेच फडीन पदार्थ फडीन पड करून नाक्यापर्यंत आणि मग म्हणते बाई ही मला सांगत आहे रात्री 12 जन्माला हे जन्माला मला माहिती नाही याला काय माहिती मला काय वालांडा तिथून मागा कृष्ण मी तुला इडी दिसते मग इडीची माहिती अरे राजा तू जन्माला मला माहिती नाही तुला कसं काय माहिती म्हणत म्हणतो मी माहिती तू माहिती तुझा बाप नाही तुझ्या बापाचा बाप विश्व निर्माण कालवनी अंधार लिहो येते अक्षरे तरी म्हशीची वरवारे काशी नाग अरे अशा स्वर्या झाल्या चला कीर्तन किती वाजता येतं म्हणतात तू आता जाय मला काय म्हणून तू आता तरी माझ्या डोक्यात पाठ जय महाराज दुसरी खवळ गेली म्हणे यशोदे याला काय सांगतो मी याला धरून टाका ते मग धरून टाका ते त्याला येईन नाही गेले ते सुद्धा मॅम नंबर लिहून गेले यांना लगेच नंबर लिहून घ्या संध्याकाळी गेलं काय खायचं ते खाल्लं ते दोघं नवरा बायको झोपलेले नवरीची दाढी बायको गेली दोघांची गाठ आणि दोघांची मुंगूच बांधून ते मुंगूस आणि ते झोपीतून उठलेलं मग ते भांबरलेलं ते झोपीतून उठलं मग धोरणात राहतो त्याला मुंगूस तिथलं ते काय म्हणतात अरे समंग बायको काय झालं समंग नाही ते मस्त माथा रोटला काय झालं ते बाबा समंग ती मामाची मुसंग ते म्हणतात अरे घोमत उठल्यानंतर त्याचा हिचे मै दाढी मग आता ती देवान मारली गाठ सुटती का ते म्हणे याला काप मग आनंद चाप चाला वस्तू घ्यायची गाठ मारली घरात बरं आता लग्नात नवर पुढं नवरी मागे इथं उलट झालं ती पुढं नाही तिच्या मागे ती होती उचनी होतं फुटतो त्याशिवाय बरं लटकायचं हे गवळाने गेली का मारी गवळी गवळाने गेली का मारी गवळी बरोबर दाढी करी घर गेली मारी गवळी बरोबर दाढी नको वडू रे म्हणे पाहिजे कशी वडीत होते लग्नात आणि आता नाही वाढायचं मग डबल आणि मग म्हातारी उठली म्हातारी म्हणजे कृष्णाच्या वाटे गेले का त्याच्याकडे गेल्याशिवाय गाठ सुटणार नाही भगवंताच्या दृष्टीमध्ये ताकद संशयछेद ग्रंथीभेद आणि शोक ग्रंथी म्हणजे जन्म मरणाची गाठ सुटते जा त्याच्याकडे दरवाजा घडून 500 पोरजामध्ये गेली आधी जमा करून बोलते ती 500 पोर काय नव्हते एकाला 5 म्हणून त्या दिवशी एक मावशी 5-6 पोर घेऊन गेली येऊन गेली मावशी कशाला तारमाळ केली अर्धे घरी व्हायची असते ना ती मला म्हणे बाबा अर्धे घरी आहे हे 500 पोर मग ते हुर्रे करायला चला जाऊ द्या संपलं आणि मग यशोदा मातेने विनंती केली कृष्ण आजपासून तुझ्या खोड्या बंद उद्या जाई राहणार सवे घेऊन गोधन जे गाई निघाले महाराजांनी आवाज दिला या 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 रे तुम्ही गाया घेऊन जर कळंबाचं झाड पाहायचं असं एक दिवस गाडी काढून काम काही काम एकदाच होते जीवनात आत्माराम बाबाचं दर्शन घ्यायचं मांदळी 6 वर्ष एका पायावर होती 6 वर्ष झाडावर होती 6 वर्ष पूर्ण झाली आता जमिनीवर पूर्ण तेवढाच गोळा झाला आत्माराम बाबा आता समाधी घ्यायचं ठरवलं पण शासनाने बंदी आणली पण त्यांनी जागा कंप्लीट करून ठेवली कोणत्या दिवशी काय होईल सांगता येणार नाही आत्मारामाचं दर्शन घ्यायचं 2 किलोमीटर पाठीमागे जायचं कर्जतला जायचं कर्जतच्या पुढे राशीन नावाचं गाव आहे राशीनमध्ये थेरवडी नावाचं गाव आहे त्या थेरवडीमध्ये अशी कळंबाचे झाड मोठे 2 तिथे राधाकृष्णाचं मंदिर आहे तिथे 3 महिने भगवान परमात्म्याने गाई सांभाळायची काय गाई सांभाळायचं काय महाराज त्या गाई बसायच्या काय खेळ खेळायचे पहिले मोसमी खेळ होते पाऊस पडला वेगळा खेळ थंडी वारी वेगळा खेळ ऊन पडलं वेगळा खेळ
मोसमी खेळ एकच खेळ सांगतो माझा हे जे चरण आहे ना हे नाथांच्या चिरंजीव पदाबद्दल अबक दुबक तिबक हे त्रिगुणात्मक खेळ असा खेळ रंगात आला खेळ रंगात पहिली खेळ होती मार एक सांग खेळत होतो सुरकवडी माझी कोंगडी हारवली मुला आणि मुलं 10वी पर्यंत एकत्र संघात शाळेत जायचे काय आनंद होता पहिले हे मुलांचे खेळ होते मुलीचे खेळ होते इजबाई धडका केस धडक्याची फोड लागती गोड आणि थोडबाई आणि आज जंपू बाई पाच जंपू गिरणीवाल्याची बायको तू अशी गिरमाची गिरणी होते पहिले असा खेळ रंगात आला सुद्धा मी गेला कृष्णा आता खेळ बंद कर म्हणे का आता भुका लागली म्हणे काय करायचं आपण काला काला कसा असतो कृष्णा कालीचे 3 प्रकार एक वस्तू रूपाचा काला म्हणजे दही भाताचा काला एक जीव शिवाचा ऐकी आणि एक सरळ साधा आणि सोपा काला हरिनामाचा प्रेमी महिला सर्वांनी एकत्रित यायचं वर्षातून एकदा आणि आमच्या ताईला सहकार्य करायचं आणि त्याही महाराज किती आनंद आहे बघा पती जाण्याचं दुःख विसरून आनंद त्यांनी घ्यायचा तुम्हाला द्यायचा किती आनंद भागवत श्रवण करतात तुम्ही 4-5 दिवस 5 दिवसाचा कार्यक्रम 3 दिवस 7 दिवस भागवत किती आनंद आहे म्हणून सर्वांनी एकत्र यायचं भगवंताचं नामचिंतनाचा आनंद लुटायचा त्याला एक काला म्हणतात पण तो आपल्याला कोणता काला करायचा आणि सर्वांच्या शिदोऱ्या आणल्या भगवंतांनी स्वतःची शिदोरी मध्यभागी ठेवली कमळाच्या फुलाप्रमाणे सर्वांना उभं केलं आणि अशी मध्ये लोणचं घातलं आणि सर्वांना तो काला दिला कमळाच्या फुलाप्रमाणे एक लहानी मोठी नंतर मोठी अशी सगळी उभा केली आणि स्वतः भगवान भानुदास गीतिका प्रसाद घेतो पंढरीनाथ या नियमाप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलीचं भजन होईल ज्ञानेश्वर माऊलीचं भजन झाल्यानंतर विनेकरी येतील जय विठ्ठल होईल विनेकरी दहीहंडीला स्पर्श करतील दहीहंडी आणि ज्ञानदेव तुकाराम आरत्या झाल्या आरती तर झालेली आहे हो गोपाल एक ऊपर कंठी दैदा कृष्ण मणि अवगानी कोई कभी भावष्ट निकाल वाघिया ब्रह्मनिका
आपल्या या बीड नगरीमध्ये राधाकृष्ण नगरी या ठिकाणी गेल्या 7 दिवसापासून भक्तीचा आनंद सर्वजण उपभोगत आहात। त्याच अनुषंगाने वैकुंठवासी राधाकृष्ण रामचंद्र गायकवाड पाटील यांच्या या 7व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने भागवत कथेचं आयोजन आणि 3 दिवसीय कीर्तन महोत्सव सुंदर कथेचा कार्यक्रम झाला आणि 3 कीर्तनही सुंदर झालेले आहेत। आजच्या या सांगतीच्या दिवशी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार परमादरणीय विनोद सम्राट दक्षिण काशी ज्याला आपण म्हणतो नाथ महाराजांची भूमी पैठण क्षेत्र निवासी आदरणीय हरिभक्तपरायण सुधाकर महाराज वाघ यांचं काला या प्रसंगातील गोड असणारं कीर्तन संपन्न झालेलं आहे। त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन भगवान कृष्ण कन्याचं चरित्र गोपिकांचं प्रेम मला वाटतं 7 दिवसात जेवढा हसला नाही तेवढा आज हसला। खूप महाराजांनी त्या ठिकाणी आपल्या विनोदात्मक शैलीमधून सगळ्यांना त्या ठिकाणी प्रसन्न केलं। खूप मोठं अमृतपान त्या ठिकाणी वाजलेलं आहे। गायकवाड परिवाराच्या वतीने खंडी परिवाराच्या वतीने गोरे परिवाराच्या वतीने आणि समस्त राधाकृष्ण नगर वासियांच्या वतीने आदरणीय बाबांचे त्या ठिकाणी खूप खूप धन्यवाद। मगाशी रामेश्वर महाराजांनी सांगितलं की पुढच्या वर्षी या ठिकाणी असा हा महोत्सव गणेश महाराजांनी सांगितलं 7 दिवस कीर्तन ते अशा पद्धतीचे नियोजन पुढच्या वर्षी होणार आहे। 7 दिवस पुढच्या वर्षी कीर्तनाचे कार्यक्रम 3 दिवसा कथा होईल आणि याच्यापेक्षाही आता या कार्यक्रमाला एवढं सुंदर स्वरूप प्राप्त झालंय। गेल्या वर्षीपेक्षाही या वर्षी खूप सुंदर कार्यक्रम झालेला आहे। पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही सुंदर कार्यक्रम होणार आहे। तुमची सर्वांची उपस्थिती सर्वांचं सहकार्य त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे। आणि यानंतर या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील दिग्गज त्या ठिकाणी गायक मंडळी आदरणीय संगीत विशारद रामेश्वर महाराज मते वैभव महाराज फुलझळके त्याचप्रमाणे आमचे लष्कर महाराज असतील चाटे महाराज असतील गणेश महाराज लोंढे यांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थीगण उत्कृष्ट ज्यांचं मृदंग वादनात आपण ऐकलं असे शिवम महाराज त्यांची सर्वांची उपस्थिती गणेश महाराजांची उपस्थिती आहे। त्याचप्रमाणे आदरणीय भागवताचार्य नवनाथ महाराज यांची वारकरी शिक्षण संस्था आहे आपल्या खापरपांगरीच्या जवळ त्यांची आज उपस्थिती आहे। आमचे गायकवाड परिवारातील त्या ठिकाणी विजय भाऊजी असतील संजय भाऊजी असतील सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। यानंतर सर्व महिला मंडळीची सुरुवातीला या ठिकाणी पंगत बसेल। सर्वांनी प्रसाद घ्यायचा आहे। कोणी त्या ठिकाणी मनामध्ये आणायचं नाही की आता हे पुण्यस्मरण आहे पुण्यस्मरणाचा प्रसाद कशाला घ्यायचा काय तसे काही नियम नाही। त्याचं कारण सांगेल भागवत कथा ज्यांनी श्रवण केली आज परीक्षेची मोक्षाची कथा झाली। परीक्षेची मोक्ष कथा झाल्याच्या नंतर भागवताचा महाप्रसाद म्हणून सर्वांनी त्या ठिकाणी प्रसाद त्या ठिकाणी घ्यायचा आहे। ज्यांना उपवास असेल त्यांना उपवास फराळाची पण या ठिकाणी उत्तम व्यवस्था केलेली आहे। पूर्ण 3 दिवसापासून या कार्यक्रमाचं चित्रीकरण ज्यांच्या माध्यमातून आहे सुंदर व्हिडिओ शूट आहे असे समाधान सर याच्यासाठी पण एकदा टाळ्या वाजवायच्या सर्वांनी। कारण हा कार्यक्रम बीड नगरीमध्ये एवढा सुंदर चाललेला आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या माध्यमातून करणार आहे। सुंदर त्यांचं त्या ठिकाणी व्हिडिओ शूट करून आपली सेवा त्यांनी पण दिलेली आहे। पुनश्च एकदा ताईच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेल्या सर्व त्या ठिकाणी महाराज मंडळींचा अतिष्ठ स्वकीय सगळ्यांचे त्या ठिकाणी आभार मानतो।